गाडीतल्या आपल्या प्रत्येक गोष्टीचा आपले जे ऑप्शन आहेत ते माहीत पाहिजेत. हा ऑप्शन आहे आपला पार्किंग लाईटचा. काही काहींना पार्किंग लाईटचा अजून उपयोग माहीत नाहीत. गाडीच्या प्रत्येक पार्टची प्रत्येकाला माहिती पाहिजे. हा पार्किंग लाईटचा उपयोग काय होतोय? पहिला उपयोग, ज्या टायमाला तुम्ही घाट सेक्शनमधून जाताय त्या टायमाला सकाळचं धुकं असते जास्त, त्या टायमाला तुम्ही पार्किंग लाईटचा उपयोग करू शकताय. 2 नंबरला जो उपयोग आहे जास्त पाऊस आहे, तुम्हाला पुढच्या व्यक्ती जी पुढची गाडी येणार आहे त्याला आपली गाडी दिसली पाहिजे, त्या टायमाला आपण याचा पार्किंग लाईटचा उपयोग करू शकतोय. ओके. 3 नंबरला ऑप्शन आहे, जर रात्रीच्या अनोळखी ठिकाणी आउटसाईडला आपण गाडी पाठीमागे रस्त्याच्या खाली वडणार आहे त्या टायमाला सगळं आपण पार्किंग लाईट लावू शकतोय. त्यामुळे चारही बाजूचे इंडिकेटर आपल्या याचं चालू होते ते. 4 नंबरला ऑप्शन आहे की जेव्हा तुम्ही एखादी गाडी घरातली नवीन शिकत असाल की आता ड्रायव्हिंग स्कूलच्या गाडीला बोर्ड आहेत पूर्णपणे, त्यामुळे आपल्या कडला गाड्या एवढ्या कोणते येत नाहीत, त्यामुळे पार्किंग लाईटची लावायची गरज नाही. पण तुम्ही घरातली जर गाडी शिकत असाल तर त्या टायमाला पार्किंग लाईटचा खटका मारा, जेणेकरून पुढच्या व्यक्तीला समजते की हा नवीन ड्रायव्हर आहे आणि तुमच्या पुढे पाठीमाग कोण कडला जास्त येत नाही. या पार्किंग लाईटचा उपयोग असं पूर्णपणे आहेत. प्रत्येक गोष्टीच्या गाडीतले पार्ट माहीत पाहिजे. ज्या टायमाला तुम्ही जास्तच अचानक धुकं असलं त्या टायमाला हा ऑप्शन दाबा. दाबले काय होते, पुढच्या पाठीमागच्या माणसाला आपली गाडी समजत्या पूर्णपणे, इंडिकेटर चारही बाजूचे चालू होतात. अशी पार्किंग लाईटची आपली माहिती आहे. त्याच्यामुळे तुमची गाडी एखाद्या साईडला पंक्चर झाली असेल रात्रीची त्या टायमाला सकड आपण ऑप्शन दाबू शकतो पार्किंग लाईटचा. त्यानं चारही बाजूच्या लाईटा सुरू झाल्या की पुढे पाठीमाग माणसाला दिसते. ओके.